नमस्कार मित्रांनो, आज आपण नफा तोटा या चॅप्टरमधील एक महत्त्वाचा प्रश्न पाहणार आहोत। तर प्रश्न असा आहे, एक वस्तू 1200 रुपयाला खरेदी केली व 1440ला विकली तर शेकडा नफा किती, हे आपल्याला प्रश्नामध्ये विचारलेलं आहे। मित्रांनो, हा प्रश्न आपण गुणोत्तर व प्रमाण या पद्धतीने सोडवणार आहे आणि हा प्रश्न आपण सूत्र न वापरता सोडवणार आहे। तर बघा आता स्टेप बाय स्टेप ह्याचं सोल्युशन काय। सर्वप्रथम काय करायचे, खरेदी किंमत व विक्री किंमत ह्याचे काय करायचे, आपण गुणोत्तर काढायचे। आता बघा खरेदी किंमत किती आहे, 1200 रुपये। खरेदी किंमतीखाली लिहा ती किंमत 1200 रुपये। विक्री किंमत किती आहे, 1440 रुपये। विक्री किंमत खाली लिहा तर 1440। ठीक आहे। आता काय करायचं आहे मित्रांनो, ह्याला सिम्प्लिफाय करायचं आहे। भाग जात असेल तर भाग द्यायचा आहे दोन्ही संख्येला। आता बघा शून्यला शून्य काय झाला, कॅन्सल झाला। आता दोन्ही संख्येला मी काय करतो, 12ने भाग देतो। 12 एके 12, शून्य तसंच घेतला। 12 गुणाकार 12 किती, 144। ठीक आहे। परत भाग जातो का बघा, दोन्ही संख्येला कितीने भाग जातो, 2ने भाग जातो, तो 2ने भाग द्या। 2 पंचे 10, 2 12। म्हणजे आता खरेदी किंमत आणि विक्री किंमत यांचे गुणोत्तर किती आले, 5-6 आले। म्हणजे एक वस्तू आपण 5 रुपयाला खरेदी केली आणि विकली कितीला आहे, 6 रुपयाला विकली। ठीक आहे। तर नफा किती झाला आहे, नफा बघा आता, खरेदी किंमत किती 5 होती, विक्री किंमत किती 6 आहे। 6 मधून 5 गेले, कितीचा नफा झाला, 1 रुपयाचा आपल्याला काय झाला, नफा झाला आहे। ठीक आहे। आता फायनल स्टेप आहे, इकडे लक्ष द्या। नफा झाला 1 रुपया नफा झाला। नफा कितीवर झाला आहे, 5 रुपये झाला, म्हणजे खरेदी किमतीवर। एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मित्रांनो, नफा आणि तोटा नेहमी खरेदी किमतीवरच होतो। ठीक आहे। तर म्हणून खरेदी किंमत किती होती, 5 होती, ती छेदमध्ये नेहमी लिहायची। गुणाकार शेकडा विचारले, शेकडा नफा किती, शेकडा विचारला तर काय करायचं, नेहमी 100ने गुणाकार करायचा। 100ने काय केला, गुणाकार केला। आता याला सिम्प्लिफाय करू। 5 एके 5, 5 दुने 10 आणि शून्यला तसेच, म्हणजे उत्तर किती असणार आपले, 20% नफा झाला। ठीक आहे। ऑप्शन क्रमांक कोणता बरोबर आहे, हे बरोबर ऑप्शन आहे। आशा करतो मित्रांनो हा प्रश्न तुम्हाला समजला असेल, आणि हा प्रश्न तुम्हाला समजला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। थँक्यू।